वचन दिले तू मला मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये खरं तर आता शौर्य कशा पद्धतीने ऊर्जाच्या पाठीशी उभा राहणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो ऊर्जा बिचारी अशीच बसलेली असते. त्यातच ऊर्जाला टेन्शन असतं. ऊर्जाच्या डोळ्यात ना आता पाणी वाहत असतं, कारण तिला तिच्या आईची आठवण येत असते आणि तिला या घरात जी काही वागणूक भेटत असते त्यावरून तिला आता कळून चुकलेलं असतं की आपलं काही आता या घरात जास्त टिकाव लागणार नाही आहे. कारण तिला शौर्याच्या आईची जी काही वागणूक असते ती खटकत असते. ती एकटीच बसलेली असताना तिथे आजी येते आणि आजी विचारते की काय झालं. त्यावर काहीच नाही. अगं शौर्य कुठे आहे. मग त्याला ना कोणाचा तरी कॉल आला म्हणून तो फोनवर बोलायला गेला आहे बाजूला, असंही आता सांगितलं जातं. मग मग काय झालं आणि बाकी कुठे गेल्या तीर्था आणि शोना. मग तेव्हा ती म्हणते की ना त्या शौर्याच्या आईने काहीतरी काम होतं म्हणून बोलवलं होतं आणि म्हणूनच त्या गेल्या आहेत, असंही आता सांगितलं जातं. शौर्याची आई म्हणजे तुझी कोणीच नाही का. हो, माझ्या सासूबाई, असं आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा ऊर्जाच्या डोळ्यातनं येणारं पाणी हे सुद्धा सरळ स्पष्ट दिसत असतं आजीला. पण आजी आता ऊर्जाला म्हणतात की बघ, मला कळते ग ऊर्जा, तू कोणत्या परिस्थितीत या घरात लग्न करून आली आहेस ते. म्हणजे या घरात जेव्हा तुझा गृहप्रवेश होत होता तेव्हासुद्धा काही अडचणी आल्या. ह्या सगळ्या काही गोष्टी मी ओळखते आणि म्हणूनच तर मी तुला सांगते, काळजी करू नकोस. या घरात जरी तुझ्या पाठीशी कोणी नसलं ना तरी मी आहे उभी. मला माहिती प्रत्येका मुलीचा संसार हा जेव्हा सुरुवात होतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या मुलीला टेन्शन असतं, काळजी असते. पण तुझ्या ह्या केसमध्ये जरा वेगळंच आहे. म्हणजे तुला तात्काळ बाहेर काही उभं राहावं लागलं आणि या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे तुला मनातून तसंच वाटत असेल की आपलं पुढे काय होईल. तू काळजी करू नको, नेहमीच मी तुझ्यासोबत असेल आणि तुला तुझ्या आईची आठवण येत असेल हेही मला माहिती आहे. कारण आता कित्येक वर्ष तू तुझ्या आईसोबत राहिलेली आहेस आणि तुला आईची आठवण येणं स्वाभाविक आहे. मग दुसरीकडे आता आजी तिला हेही म्हणते की तुला जेव्हाही आईची आठवण येईल ना तू माझ्याकडे ये, मी तुला कुशीत घेईन, मी तुला मांडीवर झोपवेन. मी आईचं प्रेम देऊ शकत नाही पण माया तर नक्कीच करू शकते, असं देखील आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे मात्र आता विजयाला दागिने द्यायची वेळ आलेली असते. पण विजयाकडे ते दागिने काही सुटत नसतात. विजया म्हणत असते की हे दागिने मी कसे काय देऊ. मुळात ना हे दागिने द्यायचं म्हणजे मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की दागिने तर आपल्याकडे पैसे आहेत, आपण एखादा नवीन दागिना आणूनही तिला देऊ शकतो. पण हे दागिने का द्यायचे. हे एवढे पिढीजात दागिने आहेत, हे तुमच्या आईचा दागिना आहे. त्याचसोबत सासूबाईंनी मला खूप जास्त दागिने दिलेले आहेत आणि आपण कोणताही विचार न करता सरळ सरळ त्या मुलीला आपले दागिने देऊन टाकायचे. हा विचार तुम्हाला पटतो का. तेव्हा आता तिला हर्षवर्धन समजावतो आणि हर्षवर्धन तिला सांगू लागतो की बघ, आता आईसाठी म्हणजे आईला आपल्यावर विश्वास बसायला हवा, यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. दुसरीकडे आता ऊर्जाने आपला फोन हातात घेतलेला असतो. ऊर्जा जेव्हा हातात फोन घेते ना तेव्हा तिला असं वाटत असतं की आईला कॉल करावा. मग आजीही तिला विचारते की काय झालं, आईला कॉल करायचा आहे का. कॉल करायचा असेल ना तर घे ना करून, असंही तिला आता सांगण्यात येतं. आणि त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते की नाही, मी नंतर आईशी बोलून घेईन, आता नको, असं बोलून ती आता वेळ मारून नेत असते. पण तिला आईची मनापासून आठवण येत असते. मग आजी तिला सपोर्ट करत असतात. आजी तिला म्हणत असतात की काही झालं ना तरी तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. कारण मला कळतात ग काही गोष्टी. तुला आता आईच्या कुशीत बसून खूप रडावंसं वाटत असेल, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावंसं वाटत असेल, पण तुला जरा जरी कसं वाटलं ना तरी मी तुझ्यासाठी कायमच आहे, असं आजी सांगतात. आजीने हे सांगितल्यावर आता मात्र ऊर्जाला भरून आलेलं असतं. समोरून आता ऊर्जा शौर्यला येताना पाहते. तेव्हाच ती आता आजीला म्हणत असते आणि ती लगेच डोळे फुसते आणि ती आजीला सांगते की आता मला शौर्यासमोर जराही रडायचं नाही आहे. म्हणजे शौर्यने माझ्यासाठी खूप काही केले, त्याचं प्रेम मला दिसलंय, तो माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो. पण आता त्याला कोणतंही दुःख मला द्यायचं नाही आहे. त्याच्यासमोर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आणायच्या नाही आहेत. आणि यासाठी तिने आता अक्षरशः डोळे फुसलेले असतात. कारण तिला माहिती असतं की मी जरा रडले तर त्याचा त्रास सगळ्यात जास्त शौर्यला होणार आहे आणि शौर्य मग पुन्हा घरातल्यांच्या विरोधात उभा राहणार आणि त्याला आता कोणताही त्रास द्यायचा नाही, असाच विचार ना आता मात्र ऊर्जानं केलेला असतो. आणि ऊर्जा जेव्हा या सगळ्या काही गोष्टींचा विचार करत असते ना
ती या सगळ्या गोष्टी आजीला सांगते. मग आता आजींना सुद्धा हे कारण किती विचार करते ना ही मुलगी. म्हणजे आता कुठे लग्न करून या घरात आली आणि शौर्यबद्दल किती हिला काय काय वाटते, या सगळ्या गोष्टी आजीने अचूक ओळखलेल्या असतात आणि त्यामुळेच आजीला त्या मुलीचं कौतुक वाटत असतं. मग आता शौर्य काही मित्रांसोबत बोलत असतो. त्याचे मित्र आता त्याचं लग्न झालेलं आहे ना यासाठी आता पार्टी मागत असतात. तेव्हाच ना शौर्य सांगत असतो रे की हो रे, देईन मी तुम्हाला पार्टी, पण आता थांबा, आता मला माझ्या बायकोशी थोडा वेळ बोलू द्या. असं बोलून आता तो मित्रांचा फोन जो आहे तो कट करतो. मित्रांचा फोन जेव्हा तो आता कट करतो ना तेव्हा मात्र आता ऊर्जाच्या बाजूला येऊन तो बसतो. ऊर्जाच्या बाजूला जेव्हा येऊन तो बसतो ना तेव्हा आता आजी ओरडतात शौर्यला आणि म्हणतात की काय रे, आज बायको आली आणि बायकोला एकटीलाच सोडून कुठे गेलायस तू? मित्र काय एवढे इम्पॉर्टंट आहेत का? अगं बघ ना का आजी, एवढे मित्र कधी फोन करत नाही आणि आता त्यांना लग्न झालंय माझं कळलंय तर फोनवर फोन करतायत, काय तर म्हणे पार्टी पाहिजे. मी त्यांना सरळ सांगितलं तुम्हाला पार्टी वगैरे काय मी भेट देणार नाही, असंही आता शौर्य बोलत असतो. आणि इथे या सगळ्या गोष्टींमुळे ऊर्जाला सुद्धा हसू येत असतं. मग पुढे आता तीर्था आणि सोनासुद्धा येतात आणि त्या सांगत असतात की ते काय ना, सॉरी बहिणी, आम्हाला ना आईने सगळी तयारी करायला सांगितली होती आणि आम्हाला ना या सगळ्याची सवय नाही आहे ना, त्यामुळे आम्हाला काही गोष्टी कळत नाही आणि म्हणूनच आम्हाला ते सगळं करायला वेळ गेला. पण तुला एकटीला राहावं लागलं असेल ना? नाही, त्यात काही एवढं चालतं ना. तसंही आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हटल्यावर मी कसं काय बोलू, नाही बोलू शकत मी. मग आता तेव्हा ती सुद्धा हे सगळं काही समजून घेत असते आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यामुळेच ना आता खूप बरं वाटत असतं. आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने ऊर्जासोबत या दोघीही बोलतात हे कुठेतरी ना खटकत असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी खटकतात ना शौर्य मध्येच बोलतो आणि सांगतो की काय चाललंय काय ग, ही ह्यांची ना नाटकं आहेत, नाटकं. तुझ्यासोबत चांगलं वागायची, काही ह्यांना ना फरक पडत नाही बघ, तुझ्यासोबत हे लोक ना असंच वागतायत, असंही आता म्हटलं जातं. पण आता जे काही ह्यांचं चांगलं चुंगलं वागणं असतं ना हे काही खपत नसतं बाबा या दिव्याला. दिव्या विचार करते की जे काही माझ्या वाटेला यायला हवं ते सगळं सुख हिच्या वाटेला येते, त्यामुळे दिव्या ना आता थोडीशी नाराजच असते. दुसरीकडे विजयाला आता हर्षवर्धन समजावत असतात आणि विजयाला हर्षवर्धन सांगत असतात की बघ, तुला ना आता या सगळ्या गोष्टी काही झालं तरी ॲक्सेप्ट करावे लागणार आहेत विजया, कारण आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपण तिला सून म्हणून स्वीकारलं आहे. पण मी तुला सांगतो ना की मला पूर्ण खात्री आहे बघ, काही गोष्टी अशा आहेत ना की त्या आपल्याला ही जी ऊर्जा आहे ना ती सगळे दागिने स्वतःहून देऊन टाकेल, त्यामुळे दागिन्याची काळजी तर बिलकुलही तू करू नकोस, हे देखील आता सांगितलेलं असतं. मग आता हर्षवर्धनला ती विचारते की हे कसं शक्य आहे. तेव्हाच ना आता हर्षवर्धनला याला सांगायचं असतं की बघ, काही झालं ना तरीसुद्धा ना ह्या ज्या काही ऊर्जा शिंदे मॅडम आहेत ना त्या काही झालं तरी स्वतःचा स्वाभिमान जपणार आहेत. तिला मी जर काही बोलली ना तर ती लगेचच ना हे दागिने इथे तुला आणून देईल आणि त्यामुळे तू काळजी करू नको या सगळ्याबद्दल, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळतात ना तेव्हा मात्र तरी ती सुद्धा म्हणत असते की तुम्ही म्हणताय म्हणून मी हे दागिने द्यायला तयार आहे, नाहीतर मला हे दागिने देण्यामध्ये ना कोणताही इंटरेस्ट नाही आहे, असं सुद्धा आता सांगून टाकलेलं असतं. पण आता तिला ह्या सगळ्या काही गोष्टी नाईलाजास्तव का होईना कराव्या लागणारच असतात. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी करायला लागणार असतात ना तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की बघ, तुला करायला लागल्या या गोष्टी तरीही कर, पण मी आहे तुझ्यासोबत. असं विचार करू नकोस की मी नाही आहे, कारण त्या मुलीला ना मला हरवायचं आहे काही झालं तरीसुद्धा, आणि उद्या केस आहे आणि त्यामुळे घरात मला वाद नको आहे, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता पूजा वगैरे करायचं ठरत असतं आणि त्याच वेळेला दागिने आणि साड्यासुद्धा विजया घेऊन आलेली असते. विजयाला ही सून म्हणून आधीच पसंत नसते आणि त्यातच इकडे दिव्याचं सुद्धा काहीच नुसतं वर खाली होत असतं. दिव्याला सुद्धा या सगळ्या काही गोष्टींचा राग येत असतो. म्हणूनच दिव्या जी आहे ना ती रागातच बघत असते. पण दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ह्या पूजा वगैरेंचा कार्यक्रम तर होतो, आता नाव ठेवायचा कार्यक्रम असतो. तो म्हणजे आता सगळ्यात आधी पहिल्यांदा जो शौर्य आहे त्याला आता ऊर्जाचं नवीन नाव ठेवायचं असतं. त्यासाठी त्याला एक ताट दिलं जातं, त्याच्यामध्ये तांदूळ असतात आणि त्याचबरोबर त्याला आता एक अंगठीसुद्धा दिली जाते, जी अंगठी खरं तर ना त्याला ती अंगठी ऊर्जालाच द्यायची असते. पण ते अंगठी आधी द्यायच्या आधी तू तिचं आधी नाव ठेवायचं आहे, हीच तुला संधी आहे. नाव बदली करायचं असेल तर तू नाव बदलीही करू शकतोस, असं देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र तीर्था आणि शोनासुद्धा त्याला चिडवत असतात
सांगतात, बघा बहिणीचं नाव एकदम व्यवस्थित ठेव. आणि असं सांगितल्यानंतर तो आता नाव वगैरे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघत असतो की कसं काय करायचं आहे. आणि तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या ठरतात, तेव्हा आता त्याने नाव ना ऊर्जाच असं ठेवलेलं असतं. कारण त्याला असं वाटत असतं की काही झालं तरी ऊर्जाचं नाव जे काही तिच्या आईने ठेवलेलं आहे, तिची ती ओळख आहे, ते नाव पुसायचं नाही. सगळ्यांनाच अपेक्षा असते की काय हा नाव ठेवेल, मग आता त्याला मॅच होईल असं काही नाव ठेवतोय का, पण नाही, त्याने ऊर्जा हेच नाव ठेवल्यामुळे ना आता ऊर्जाही खूप जास्त खुश झालेली असते. तिला आता एकदमच भरून आलेलं असतं की आपली ओळख जी आहे ती आपल्या नवऱ्याने फुसली नाही आहे, ती ओळख तो जपायला बघतोय. हीच मोठी जी गोष्ट आहे ती ऊर्जासाठी असते. आणि ऊर्जा त्या सगळ्यांनी अगदीच भरून गेलेली असते. कारण ऊर्जासाठी तिचं जे नाव असतं, जिच्या वडिलांनी आईने ठेवलेलं असतं, तीच आयडेंटिटी पुढे सुद्धा ठेवायची होती. आणि शौर्यने तिची ही इच्छा जी आहे ती पूर्ण केलेली होती. आणि त्यामुळे ऊर्जाला खूप अभिमान वाटत होता शौर्य तिचा नवरा असल्याचा. आणि त्यामुळे ती खूपच जास्त खुशही होती. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होत असतानाच दिव्या मात्र जळून खाक झालेली होती. तिला राग येत होता. तिला आता कळत नव्हतं की काय बोलू, काय रिॲक्ट करू. कारण तिला आता हे सुख कधीच स्वतःकडे भेटत नव्हतं. आदित्य तिला स्वतःहून काहीच उभाही करत नव्हता. आणि त्यामुळेच ना तिला ह्या सगळ्याचा त्रास होत होता. आता नाव वगैरे ठेवलं जातं. नाव वगैरे ठेवून झाल्यानंतर आता म्हटलं जातं की चला, ऊर्जा हे नाव ठेवलेलंच आहे, मग आता ही अंगठी जी आहे ती अंगठीसुद्धा तुला ऊर्जाच्या पोटामध्ये घालायची आहे. मग शौर्य काय एका फटक्यात तयार असतो. त्याने आता ऊर्जाचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो आणि ऊर्जाच्या डाव्या हाताच्या बोटामध्ये तो अंगठी घालतो. अंगठी घातल्यानंतर ऊर्जाचं बोट हे खूपच सुंदर दिसत असतं. शौर्यने बराच वेळ ऊर्जाचा हात आपल्या हातातही धरलेला असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही करत असतो ना, तेव्हा ऊर्जाही त्याच्याकडे एकटक बघत असते. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी तर होतच असतात, पण आता खूपच आता एकदम असं भरून आलेलं असतं. आणि कळत नसतं ऊर्जाला की या प्रसंगात काय बोलावं. कारण तिला असं वाटत असतं की सूर्य आपल्यासाठी किती काय काय करतो ना, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता तिला समोरून दिसत असतात. आणि त्यामुळेच ना आता ती थोडासा असा विचार करत असते. त्यानंतर आता विजयाने आता तिला दागिने द्यायला बाहेर काढलेले असतात. आणि ते दागिने जेव्हा ती देते ना, तेव्हा दागिने जेव्हा ती आता देऊ लागते तेव्हा त्याच्यामध्ये नेकलेस असतो, त्याचसोबत एक असा बांगड्यांचा सेटही असतो. आणि हे सगळं काही बघून ना आता मात्र खूपच मोठा धक्का दिव्याला पुन्हा एकदा बसतो. कारण दिव्याला या घरात जेव्हा ती लग्न करून आली होती तेव्हा असं काहीच दिलेलं नव्हतं. आणि आता या सगळ्या गोष्टी भेटलेल्या असतात ऊर्जाला नंतर येऊन सुद्धा. म्हणूनच तिला आता राग येत असतो. म्हणजे म्हणतात ना, कानामागून आली आणि तिखट झाली, अगदीच गत तशीच झालेली होती. मग आता विजयाने काही साड्यासुद्धा आणलेल्या असतात. आणि विजया साड्या ज्या आहेत त्यासुद्धा आता ऊर्जाला देते. आणि ऊर्जाला म्हणते की हेच तुला आता उद्यापासून हे सगळं काही व्यवस्थित अर्पण करून राहायचं आहे. म्हणजे तू आता जागीरदारांची सून आहे आणि त्यामुळे तुला हा सगळा थाट देणं माझं काम आहे, असं देखील आता विजया म्हणते. मग आता दुसरीकडे आजी सांगतात की विजया हे सगळं तर झालेलंच आहे, पण आता ना तुला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे ओटी भरायची आहे. तर ओटीसुद्धा ऊर्जाची भरून घे. मग आता विजया विचार करते की ही जी ओटी भरायची म्हणजे हिला आता सून म्हणून एक्सेप्ट केल्यासारखं झालं. हिला सून म्हणून मला काही झालं तरी एक्सेप्ट करायचं नाही आहे. या गोष्टी आता व्यवस्थित लक्षात आलेल्या असतात. आणि त्यामुळे काहीतरी कारण काढायचं म्हणून ओटी भरताना ना ती चक्कर यायचं नाटक करते. जेव्हा आता ती चक्कर येऊन नाटक करते ना पडायचं, तेव्हा मात्र आता तिला ना ऊर्जाने सावरलेलं असतं. ऊर्जा तिला सावरते तेव्हा सगळीजण विचार करतात की काय झालं आहे नेमकं, अचानक कसं काय झालं. म्हणजे तिला ओटी काही भरता येत नाही. ओटी न भरण्यासाठी तिने हे सगळं नाटक केलेलं असतं. तिला जसा गरगरायला होतं तसं तिला उचलून बसवतात, पण तरीसुद्धा ती नाटक करत असते आणि म्हणत असते की थांबा, मला ना पटकन आहे ना ओटी भरायची आहे, असंही आता विजया सांगत असते. पण विजयाला त्यावेळेला सांगितलं जातं की आता ओटी भरणं काही गरजेचं नाही आहे, प्लीज शांत बसा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इथे सगळ्यांनाच टेन्शन येतं की असं कसं होऊ शकतं. अचानक चक्कर वगैरे आलेली होती आणि त्यामुळेच ना विजयाचं टेन्शन सगळ्यांनाच येतं. मग आता ओटी कशी काय भरणार, विजयाला सुद्धा आणि दिव्याला सुद्धा प्रश्न असतो. दिव्या आता पुढे सरसावते आणि म्हणत असते की आता ओटी तर भरायची राहिलीच, पण तेव्हाच ना आता लगेच विजया उठते आणि म्हणते की थांबा,
मी ओटी भरते आणि असं बोलूनच ना ती उठत असते. पण पुन्हा चक्कर यायचं पडायचं नाटक करते. जेव्हा आता ती पडायचं नाटक करते ना तेव्हा मात्र आता तिला म्हटलं जातं की राहू दे ओटी वगैरे, आणि ती जेव्हा तिच्या पदरात ती ओटी ठेवलेली असते तीच आता ऊर्जा तिथे जाऊन लगेच उचलते. पण आता हे सगळं विजयाचं नाटक चाललेलं असतं हे फक्त हर्षवर्धनला माहिती असतं, कारण हर्षवर्धनकडे बघून ती हसत असते. हर्षवर्धनही आता खुश असतो, कारण विजयाने उत्तम कामगिरी केलेली होती आणि त्यामुळेच आता तो थोडा का होईना तिच्याकडे बघत होता. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जाला वगैरे सांगितलं जातं की चला आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आवरून घेऊया. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आवरल्या जातात ना तेव्हाच ना इकडे मात्र या सगळ्या गोष्टी समोरच घडत असतात. मग तेव्हा ऊर्जा ही शौर्यच्या रूममध्ये जायला निघालेली असते, कारण सगळ्याजणी म्हणतात की चला आता तुला शौर्याची रूम दाखवतो. शौर्यही आता खुश झालेला असतो रूम दाखवण्यासाठी. पण आता इकडे असणारी ही जी विजया असते ती थांबवते आणि सांगू लागते की ऊर्जा तू रूममध्ये जाऊ शकत नाही. मग आता सगळीजण विचारतात की असं का नाही जाऊ शकत. तेव्हाच आता विजया सांगते की तुमचं नुकतंच लग्न झालं आहे आणि अजूनही आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं बाकी आहे. जोपर्यंत देवाचं दर्शन वगैरे होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघंही जण एका रूममध्ये नाही राहू शकत, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये दोघांनाही वेगळं ठेवलं जातं. मग जेव्हा दोघांनाही वेगळं ठेवलं जातं ना तेव्हा मग आता ऊर्जा कुठे राहील. मग आता ऊर्जा राहील तर ती त्या रूममध्ये राहील. ऊर्जा ही आता दिव्याच्या रूममध्ये राहील असं देखील सांगितलं जातं. मग दिव्याच्या रूममध्ये आता ऊर्जा राहणारे म्हटल्यावर दिव्याला टेन्शन येतं. दिव्या म्हणते मग आता आदित्य कुठे राहील माझा. मग आता आदित्य आणि शौर्य एकत्र राहतील काही दिवसांचा प्रश्न आहे हा, पण आता असं चालणार नाहीये असंही आता म्हटलं जातं. मग काय दिव्याचा नाईलाज होतो. दिव्याला आता या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात, कारण दिव्याला तसंही रूममध्ये जरी तो राहिलेला असला तरीसुद्धा काहीच हे नव्हतं. आदित्य तिला काही किंमतही देत नव्हता, पण उगाच घरातल्यांच्या समोर ती आता दाखवत होती की तिला आता करमत नाही आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी त्या. पण आता विजयाने एवढं सगळं होऊनसुद्धा चक्कर येऊनसुद्धा जो काही घाट घातलेला असतो ना की ऊर्जाला पाठवायचं नाही शौर्याच्या रूममध्ये, त्यामध्ये ती सक्सेस झालेली असते. आणि तेव्हाच ना आजीही म्हणतात की हो तुझंही बरोबर आहे, देवदर्शन होऊ देत आणि मग सगळ्या काही गोष्टी झाल्या का पुढचं पुढे बघूया आपण, असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा शौर्य आणि ऊर्जाला दोघांनाही जराही वेळ एकत्र बोलूही देत नाही. डायरेक्टली आता त्यांना आदित्य इकडनं घेऊन जातो तर दुसरीकडनं दिव्या ही ऊर्जाला खेचत घेऊन जाते, कारण आता त्या दोघांनाही थोडा वेळ का होईना वेगवेगळं ठेवायचं असतं आणि यासाठी हे सगळं काही चाललेलं होतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी घडत होत्या तेव्हा शौर्य देखील मागे वळून ऊर्जाकडे पाहत होता. त्यालासुद्धा आता जवळजवळ त्याला ऊर्जा जवळ असायलाच हवी असं वाटत होतं आणि तो म्हणत होता की या सगळ्या कोणी लग्नाच्या रीती वगैरे कोणी सांगितल्या आहेत, काय गरज आहे या रीती वगैरे करायची, या सगळ्यामुळे आमचं लग्न होऊ नये, आम्ही आता एवढे लांब राहणार आहोत. मग आता या रीती तर पाळाव्याच लागणार आहेत असं देखील आता म्हटलं जातं. मग आता ऊर्जाच्या हातामध्ये ती साडी असते जी ओटीमध्ये दिलेली असते, पण काही झालं तरी तिची ओटी विजयाने शेवटपर्यंत भरलेली नसते. आता दिव्याच्या रूममध्ये ऊर्जा जाते तर दुसरीकडे मात्र आता दिव्या घेऊन गेलेली असते. तर इकडे शौर्याला सुद्धा रूम दाखवायची असते ऊर्जाला. त्यासाठी त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. तो आदित्यला सांगत असतो की मी किती स्वप्न रंगवली होती यार, माझ्या ऊर्जाला माझी रूम दाखवायची होती, मी काय रूममध्ये कुठे काय काय ठेवले हे सगळं काही दाखवायचं होतं, पण काय यार हे सगळं काही फ्लॉप झालं, का असं हे सगळं होतं, असंही तो आता म्हणत असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा आता त्याला समजवलं जातं, म्हणजेच तेव्हा त्याला आता सांगितलं जातं की बघ ऊर्जा कधी ना कधी या रूममध्ये येणारच आहे, पण तू हा विचार करतोयस का, आता केसचा सुद्धा विचार कर, कारण उद्या केस आहे आणि मला ना टेन्शन येते, कारण तुला माहिती आहे का आपल्या घरामध्ये 2 वकील विरुद्ध एकाच घरात राहत आहेत आणि पुढे कसं होणार आहे ना याचा विचार माझ्या मनामध्ये येतोय, तो सुद्धा विचार जरा कर, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र थोडं का होईना आता शौर्यसुद्धा टेन्शनमध्ये येतो. शौर्याला सुद्धा आता लक्षात येतं की उद्या केस आहे विक्रांतची आणि त्याचसोबत पद्माची सुद्धा, मग त्यासाठी ऊर्जाला घराबाहेर पडावं लागणार आहे. मग त्याला टेन्शन असतं की ऊर्जाला या सगळ्यात बाहेर पडता येईल की नाही आणि त्यामुळेच ना तो थोडा विचार करत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला आता दाखवता येतं की पुढील भागामध्ये एक वळण आलेलं आहे ज्यामध्ये आता तयार वगैरे होऊन ना ती निघालेली असते. तयार होऊन जेव्हा ती निघत असते ना तेव्हाच मात्र आता
थांबवलं जात असतं. जेव्हा आता तयार होत असताना तिने आता छान साडी वगैरे नेसलेली असते आणि ती बाहेर पडत असते. हर्षवर्धन आणि तो सुद्धा शौर्य जो आहे तो बाहेर पडत असतो. पण त्यावेळेला विजयाने जाऊ दिलेलं नसतं. विजया सरळ म्हणते की तुला जाता येणार नाही. विजयाने अडवल्यावर आता शौर्य म्हणत असतो की आई तू असं का करतेस. त्यावर आता विजया सांगत असते की तुमचं नुकतंच लग्न झालं आहे आणि तुमच्या हातात काकण आहे. काकण जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत तुम्हाला बाहेर जाता येणार नाही असं ठामपणे सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना आता मात्र तेव्हा पायाखालची जमीनच सरकते ऊर्जाच्या. कारण ऊर्जासाठी ही केस महत्त्वाची असते. पण आता शौर्य या सगळ्यामध्ये कसा ऊर्जाच्या पाठीशी उभा राहील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हर्षवर्धन कसा तोंडावर पडणार आहे हे पुढच्या भागात आपण पाहणारच आहोत.